श्री अधिक मास महात्म्य अध्याय 7. सुदेव गौतमीची कथा. वाल्मिक मुनी दृढधन्वा राजाला सांगू लागले, राजा पूर्वजन्मी तू द्रविड देशात ताम्रपर्णी नदीच्या काठी एका आश्रमात राहत होतास. तुझे नाव होते सुदेव आणि तुझ्या या गुणसुंदरी राणीचे नाव होते गौतमी. सुदेव आणि गौतमीचा संसार मजेत चालला होता. बरेच दिवस झाले पण या जोडप्याला संतान झाले नाही. घरी पाळणा हलला नाही, त्यामुळे सुदेव दुःखी होता. त्याला गौतमी म्हणाली, अहो पण समजा की पुत्र झाला आणि तो जर वाईट निघालं तर आणखीन दुःख. अंगराजाला वेन नावाचा पुत्र होता. त्या पुत्राने मातापित्यांना इतका त्रास दिला की शेवटी त्या मातापित्यांना घर सोडून थेट अरण्यवास पत्करावा लागला. असे आपले होऊ नये. छे छे, ते काही झाले तरी आपल्याला पुत्र पाहिजेच, असे म्हणत सुदैवाने पुत्रप्राप्तीचा जणू ध्यासच घेतला. त्याने भगवान विष्णूची आराधना केली, खडतर तपश्चर्या केली, नुसत्या पाण्यावर वर्षानुवर्ष तपाचरण केले. अखेर त्याच्या त्या कठोर भक्तीमुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले. गरुडावर आरूढ होऊन भगवान विष्णू सुदैवाकडे आले. सुदैवापुढे उभे राहून भगवान विष्णू म्हणाले, वत्सा, मी प्रसन्न झालो आहे, काय मागणे आहे ते सांगा. सुदेव म्हणाला, भगवंता, मला पुत्र सुख पाहिजे. पुत्राखेरीज माझे दुसरे मागणे काही नाही. मला पुत्र द्यावा. त्यावर भगवान विष्णू गंभीर होऊन म्हणाले, सुदैवा, तुझ्या नशिबी पुत्र नाही. पुत्राखेरीज दुसरे काही माग. दैवगती विचित्र आहे, ब्रह्मलिखित अटळ आहे. काय, आमच्या नशिबी पुत्र संतान नाही? भगवंता, तुम्ही आम्हाला पुत्रप्राप्तीचा वर देऊ शकत नाही, मग या खडतर तपश्चर्येचे फळ काय? इतर कोणते मागणे मागू? इतके बोलून सुदैवाला खूप दुःख झाले. नशिबी पुत्र सुख नाही असे म्हणत तो जमिनीवर धाडकन पडला. त्याला मूर्छा आली. ते पाहून गौतमी आक्रोश करू लागली. ती म्हणाली, अहो, मी पूर्वीपासून तुम्हाला हेच सांगत होते, तरी पण तुमचा हा हट्ट. देवापुढे देव तरी काय करणार? देवाला सुद्धा दैवाने सोडले नाही. देव आणि दैत्य यांच्यापेक्षाही दैव श्रेष्ठच आहे. उठा बरं, आता हा नाद सोडा. भक्तीमुळे मुक्ती मिळत असते. मनातील इच्छा देव पूर्ण करणार नाही. दैवात लिहिले असेल तसेच घडणार. त्याला देव तरी काय करणार? भगवंता, तुम्ही दर्शन दिले एवढेच पुरे झाले. गौतमीचे ते बोल ऐकून गरुडाला त्या जोडप्याचा थोडा राग आला आणि दया देखील आली. तो विष्णूला म्हणाला, ऐकलं का देवा? देवभक्तीपेक्षा देवशक्तीच श्रेष्ठ असते. हे शब्द आपल्याला कमीपणा आणणारे आहेत. दैवापुढे कोणाचे देवाचे सामर्थ्य चालत नाही, असा जर जगाचा समज झाला तर यापुढे कोणीही देवाची भक्ती करणार नाही. नशिबावर हवाला ठेवून लोक वाटेल ती कर्म करतील. देवाचे आणि भक्तीचे काहीच महत्त्व राहणार नाही. मग भगवंता, तुम्ही या सुदैवाला खडतर तपश्चर्येला प्रसन्न होऊन येथे येण्याचे श्रम तरी का केले आहे? जे त्याच्या नशिबी आहे ते तो तुम्हाला मागत आहे. तुम्ही समर्थ आहात. तुम्ही नक्रपाशातून गजेंद्राची सुटका केली, ध्रुव बाळाला आढळपट दिले. मग या जोडप्याला फक्त एक पुत्र पाहिजे, तो तुम्ही का देऊ शकणार नाही? गरुडाचे ते कळकळीचे शब्द ऐकून भगवान विष्णू म्हणाले, गरुडा, तुझे म्हणणे योग्यच आहे. माझे सामर्थ्य मी कमी होऊ देणार नाही, पण माझा जो शब्द गेला आहे तो आता मी परत घेऊ शकत नाही. आता यातून एकच मार्ग आहे, तो म्हणजे गरुडा, तूच आता या दाम्पत्यावर कृपा कर आणि तूच यांना पुत्रलाभाचा वर दे. माझी तुला तशी आज्ञा आहे. ठीक आहे भगवंता, आपल्या आज्ञेप्रमाणे मी यांना आता पुत्रलाभाचा वर देतो. माझाच अंशभूत असा एक पुत्र त्यांना होईल. मात्र पुत्रप्राप्तीबरोबरच पुत्रवियोगाचे दुःखही यांना प्राप्त होईल, कारण पुत्रलाभ ही देवाची कृपा आणि पुत्रवियोग ही देवाची लीला, अशा दोघांचाही मान राखला जाईल. देव आणि दैव दोन्हीही श्रेष्ठ आहेत हे यामुळे सिद्ध होईल, गरुडाने सांगितले. नंतर गरुडावर आरूढ होऊन भगवान विष्णू वैकुंठाला गेले. सुदेव आणि गौतमी आपल्या आश्रमात परतले. पुन्हा त्यांचा संसार मजेत चालला. पतिसेवा परायण अशी ती गौतमी पुढे यथाकाळ गर्भवती झाली. 9 मास लोटल्यावर ती प्रसूत झाली. सुदेव गौतमीला पुत्रलाभाचा आनंद झाला. त्या पुत्राचे नाव शुकदेव असे ठेवले. मोठा थाटमाट केला. शुकदेव हळूहळू मोठा झाला. त्याचे कोड कौतुक करण्यात सुदेव गौतमीचा काळ मोठा आनंदात गेला. सुदैवाने आपल्या त्या पुत्र शुकदेवाला वेदविद्येचे, शास्त्राभ्यासाचे खूप ज्ञान दिले. यथावकाश तो पुत्र शुकदेव एकपाठी तैलबुद्धीचे तेजस्वी बालक झाला होता. 8व्या वर्षी शुकदेवाची मुंज करण्यात आली. त्यावेळी देवल नावाचे मुनी सुदेवाकडे आले होते. त्यांनी त्या शुकदेव बाळाची हुशारी पाहून त्याचे खूपच कौतुक केले. देवल मुनींनी शुकदेवाच्या हस्तरेषेवरून त्याचे भविष्य पाहिले आणि कपाळावर हात मारून मोठा सुस्कारा सोडला. ते म्हणाले, हाय रे देवा,
फक्त 12 वर्षाचेच आयुष्य होणारे न चुकेल, येईल जरी ब्रह्मा तया आडवा. वाल्मिकी मुनी दृढधन्वा राजाला ती शुकदेवाची कहाणी सांगू लागले. पुढील कहाणी 8व्या अध्यायात ऐकावी. सुदैव गौतमीची कथा येथे संपली. श्री अधिक मास महात्म्यातील 7वा अध्याय पूर्ण झाला. 7वा अध्याय समाप्त. श्रीकृष्णाय नमो नमः.